आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताची निर्यात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली असून यात 37 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या निर्यातीत प्रामुख्यानं अभियांत्रिकी वस्तू, हिरे आणि दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, औषधं तसंच सेंद्रिय अजैविक रसायनांचा समावेश आहे. यात एकट्या अभियांत्रिकी वस्तूंचा निर्यातीत 35% वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकारनं गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केलं असून या संदर्भात एक सरकारी ठराव जारी केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून भजनी मंडळे 5 कोटी रुपयांपर्यंतच्या अनुदानास पात्र असतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी या अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. प्रमुख गणेश मंदिरं आणि सार्वजनिक उत्सव ऑनलाईन पाहण्यासाठी एक समर्पित पोर्टल सुरू केलं जाईल. यवतमाळच्या लाडखेड ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश इंगोले यांनी कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान 2 दिव्यांग व्यक्तींना दिला. ग्रामपंचायत लाडखेड कार्यालयातील ध्वजारोहण कैलास डेबुरकर आणि पशुवैद्यकीय दवाखान्यातील सलाम खान यांचे हस्ते करण्यात आलं. दोन्ही व्यक्ती पूर्णतः दिव्यांग असून डेबुरकर दाम्पत्य दिव्यांग असल्याने ते भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात, तर सलीम खान जन्मतः अंध आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या हर घर तिरंगा 2025 अभियानाअंतर्गत नागपूर मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयाजवळ शहरातील कलाकारांसाठी पहिल्यांदाच उभारण्यात आलेल्या कलाकार कट्ट्याचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे जनमनात राष्ट्रीय भावना जागृत व्हावी या उद्देशानं आजच्या स्वातंत्र्यदिनी भारताची यशोगाथा कलाकृतीचं चित्रण करण्यात आलं आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम उद्या पोलीस जिमखाना सिव्हिल लाईन्स इथून सकाळी 6:30 वाजता सायकल रॅली आणि वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. सायकल रॅली 10 तर वॉकेथॉन 5 आणि 2.5 किलोमीटर असणार आहे. प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर इथं 1 किंवा 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. आगामी 19 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज कमाल तापमानाची नोंद भंडारा इथं 34 अंश तर किमान तापमानाची नोंद बुलढाणा इथं 28.6 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.